व्यंकटेश स्तोत्र श्री गणेशाय नमः। श्री व्यंकटेशाय नमः। ओम नमोजी हेरंबा सकळादी तू प्रारंभा, आठवणी तुझी स्वरूप शोभा, वंदन भावे करीतसे नमन माझे हंसवाहिनी, वाग्वरदे विलासिनी, ग्रंथ वदावया निरूपणी, भावार्थ खानी जया माझी, नमन माझे गुरुवर्या, प्रकाश रूपा तू स्वामिया, स्फूर्ती द्यावी ग्रंथ वदावया, जेने श्रोतया सुख वाटे, नमन माझे संत सज्जना आणि योगिया मुनिजना, सकळ श्रोतया साधुजना, नमन माझे साष्टांगी, ग्रंथ ऐका प्रार्थना शतक, महादोषांसी दाहक, तोषुन्या वैकुंठनायक, मनोरथ पूर्ण करील, जय जयाजी व्यंकटरमणा, दयासागरा परिपूर्णा, परम ज्योती प्रकाश गहना, करीतो प्रार्थना श्रवण कीजे, जननी परी त्वा पाहिले, पितया परी त्वा सांभाळिले, सकळ संकटांपासून रक्षिले, पूर्ण दिधले प्रेम सुख, हे अलौलिक जरी मानावे, तरी जग हे सृजिले आघवे, जनक जननीपण स्वभावे, सहज आले अंगासी, दीननाथा प्रेमासाठी, भक्त रक्षिले संकटी, प्रेम दिधले अपूर्व गोष्टी, भजनासाठी भक्तांच्या, आता परिसावी विज्ञापना, कृपाळुवा लक्ष्मी रमणा, मज घालोनी गर्भाधाना, अलौलिक रचना दाखविली, तुझ न जाणता झालो कष्टी, आता दृढ तुझे पायी घातली मिठी, कृपाळुवा जगजेठी, अपराध पोटी घाली माझे, माझी या अपराधांच्या राशी, भेदोनी गेल्या गगनासी, दयावंत ऋषिकेशी, आपुल्या ब्रिदासी सत्य करी, पुत्राचे सहस्त्र अपराध, माता काय मानी तयाचा खेद, तेवी तो कृपाळू गोविंद, माय बाप मज लागी, उडदान माझे काळे गोरे, काय निवडावे निवडणारे, कुचलिया वृक्षाची फळे, मधुर कोठोनी असतील, अराटी लागी मृदुता, कोठोनी असेल कृपावंता, पाषाणासी गुलमलता, कैशिया परी फुटतील, आपाद मस्तकावरी अन्यायी, परी तुझे पदरी पडलो पाही, आता रक्षण नाना उपायी, करणे तुझ उचित, समर्थाची घरीचे श्वान, त्यासी सर्वही देती मान, तैसा तुझा म्हणवितो दीन, हा अपमान कौनाचा, लक्ष्मी तुझे पायांतळी, आम्ही भिक्षेसी घालोनी झोळी, येणे तुझी ब्रिदावळी, कैसे राहील गोविंदा, कुबेर तुझा भांडारी, आम्हा फिरविसी दारोदारी, यांत पुरुषार्थ मुरारी, काय तुझला पै आला, द्रौपदीसी वस्त्रे अनंता, देत होतासी भाग्यवंता, आम्हा लागी कृपणता, कोठोनी आणिली गोविंदा, मावेची करुणी द्रौपदी सती, अन्ने पुरविली मध्यराती, ऋषीश्वरांच्या बैसल्या पंक्ती, तृप्त केल्या क्षणमात्रे, अन्नासाठी दाही दिशा, आम्हा फिरविसी जगदीशा, कृपाळुवा परमपुरुषा, करुणा कैसी तुझ नये, अंगीकारी बा शिरोमणी, तुझ प्रार्थितो मधुरवचनी, अंगीकार केलिया झनी, मज हातींचे न सोडावे, समुद्रे अंगीकारीला वडवानळ, तेने अंतरी होतसे विव्हळ, ऐसे असोनी सर्व काळ, अंतरी साठविला तयाने, कुर्मे पृथ्वीचा घेतला भार, तेने सोडिला नाही बडीवार, एवढा ब्रह्मांड गोळ थोर, त्याचा अंगीकार पै केला, शंकरे धरिले हला हला, तेने नीलवर्ण झाला गळा, परी त्यागिले नाही गोपाळा, भक्तवत्सला गोविंदा, माझ्या अपराधांच्या परी, वर्णिताशिनली वैखरी, दुष्टपती दुराचारी, अधमाहुनी अधम, विषयासक्त मंदमती आळशी, कृपण कुव्यसनी मलिन मानसी, सदा सर्व काळ सज्जनांसी, द्रोह करी सर्वदा, वचनोक्ती नाही मधुर, अत्यंत जनांसी निष्ठुर, सकळ पामरान माझे पामर, व्यर्थ बडिवार जगी वाजे, काम क्रोध मदमत्सर, हे शरीर त्यांचे बिढार, काम कल्पनेसी थार, दृढ येथे केला असे, 18 भार वनस्पतींची लेखनी, समुद्र भरला म्हशी करुणी, माझे अवगुण लिहिता धरणी, तरी लिहिले न जाती, ऐसा पतित मी खरा, परी तू पतित पावन शार्गधरा, तुवा अंगीकार केलिया गदाधरा, कोण दोष गुण गनिल,
नीच रतली रायासी, तिसी कोण म्हणेल दासी, लोह लागता परिसासी, पूर्वस्थिती मग कैची, गावीचे होते लेंड वोहळ, गंगेसे मिळता गंगाजळ, कागविष्ठेचे झाले पिंपळ, तयांसी निंद्य कोण म्हणे, तैसा कुजाती मी अमंगळ, परी तुझा म्हणवितो केवळ, कन्या देवन्या कुळ, मग काय विचारावे, जाणत असता अपराधी नर, तरी का केला अंगीकार, अंगीकारावरी अभेर, समर्थे केला न पाहिजे, धाव पावरे गोविंदा, हाती घेऊन या गदा, करी माझ्या कर्मांचा चेंदा, सच्चिदानंदा श्रीहरी, तुझी या नामाची अपरिमित शक्ती, तेथे माझी पापे किती, कृपाळुवा लक्ष्मीपती, भरवे चित्ते विचारी, तुझे नाम पतित पावन, तुझे नाम कलिमल दहन, तुझे नाम भवतारण, संकटनाशन नाम तुझे, आता प्रार्थना ऐके कमळापती, तुझे नामी राहो माझी मती, हेची मागतो पुढत पुढती, परमज्योती व्यंकटेशा, तू अनंत तुझी अनंत नामे, तया माझी अतिसुगमे, ती मी अल्पमती सप्रेमे, स्मरुनी प्रार्थना करीत असे, श्री व्यंकटेशा वासुदेवा, प्रद्युम्ना अनंता केशवा, संकर्षणा श्रीधरा माधवा, नारायणा आदिमूर्ती, पद्मनाभा दामोदरा, प्रकाश गहना परात्परा, आदि अनादि विश्वंभरा, जगदुद्धारा जगदीशा, कृष्णा विष्णू ऋषिकेशा, अनिरुद्धा पुरुषोत्तमा परेशा, नृसिंह वामन भार्गवेशा, बौद्ध कलंकी निजमूर्ती, अनाथ रक्षका आदिपुरुषा, पूर्णब्रह्म सनातन निर्दोषा, सकळ मंगळ मंगळाधीशा, सज्जन जीवना सुखमूर्ती, गुणातीता गुणज्ञा, निजबोधरूपा निमग्ना, शुद्ध सात्विका सुज्ञा, गुणप्राज्ञा परमेश्वरा, श्रीनिधी श्रीवत्सलांछनधरा, भयकृत भयनाशना गिरिधरा, दुष्ट दैत्य संहार करा, वीरा सुख करा तू एक, निखिल निरंजना निर्विकारा, विवेकखानी वैरागरा, मधुमूर दैत्य संहार करा, असुरमर्दना उग्रमूर्ती, शंख चक्र गदाधरा, गरुड वाहना भक्तप्रिय करा, गोपी मनरंजना सुख करा, अखंडित स्वभावे, नाना नाटक सूत्रधारिया, जगद्व्यापका जगद्वर्या, कृपा समुद्रा करुणालया, मुनिजन ध्येया मूळमूर्ती, शेष शयना सार्वभौमा, वैकुंठवासिया निरुपमा, भक्त कैवारिया गुणधामा, पाव आम्हा ये समयी, ऐसे प्रार्थना करुणी देवीदास, अंतरी आठविला श्री व्यंकटेश, स्मरता हृदय प्रगटला ईश, त्या सुखाचे पार नाही, हृदय आविर्भवली मूर्ती, त्या स्वरूपाची अलौलिक स्थिती, आपले आपण श्रीपती, वाचे हाती बोलवीत असे, ते स्वरूप अत्यंत सुंदर, श्रोती श्रवण कीजे सादर, सावळी तनु सुकुमार, कुंकुमाकार पादपद्मे, सुरेख सरळ अंगोळिका, नखे जैसी चंद्ररेखा, घोटीव सुनीळ अपूर्व देखा, इंद्रनिळाची परी, चरणी वाळे घागरिया, वांके वरत्या गुजरिया, सरळ सुंदर पोटरिया, कर्दय स्तंभाची परी, गुडघे मांडिया जाणू स्थळ, कटी तटी किंकिनी विशाळ, खालते विश्व उत्पत्ती स्थळ, वरी झळाळे सोनसळा, कटीवरते नाभिस्थान, जेथोनी ब्रह्मा झाला उत्पन्न, उदरी त्रिवळी शोभे गहन, त्रैलोक्य संपूर्ण जया माझी, वक्षस्थळी शोभे पदक, पाहुनी चंद्रमा अधोमुख, वैजयंती करी लख लख, विद्युल्यतेची परी, हृदय श्री वत्सलांछन, भूषण मिरवी श्री भगवान, तयावरुते कंठस्थान, जयासी मुनिजन अवलोकिती, उभय बाहू दंड सरळ, नखे चंद्रा परिस तेजाळ, शोभती दोन्ही कर कमळ, रातोत्पलाची परी, मनगटी विराजती कंकणे, बाहुवटी बाहुभूषणे, कंठी लेईली आभरणे, सूर्यकिरणे उगवली, कंठावरुते मुखकमळ, हनुवटी अत्यंत सुनीळ, मुखचंद्रमा अति निर्मळ, भक्त स्नेहाळ गोविंदा, दोन्ही अधरान माझी दंतपंक्ती, जिव्हा जैसी लावण्य ज्योती, अधरामृत प्राप्तीची गती, ते सुख जाणे लक्ष्मी, सरळ सुंदर नासिक, जेथे पवनासी झाले सुख,
गंडस्थळींचे तेज अधिक, लखलखीत दोन्ही भागी, त्रिभुवनींचे तेज एकवटले. बर्वेपणा शिगेसी आले, दोन्ही पातयांनी धरिले, तेच नेत्र श्रीहरीचे. व्यंकटा भ्रुकुटिया सुनीळा, कर्णद्वयाची अभिनव लीळा, कुंडलांच्या फांकती कळा, तो सुख सोहळा अलौकिक. भाळ विशाळ सुरेख, वरती शोभे कस्तुरी टिळक, केश कुरळे अलौकिक, मस्तकावरी शोभती, मस्तकी मुकुट आणि किरीटी, सभोवती झिळमिळ्यांची दाटी, यावरी मयूर पिच्छांची वेटी. ऐसा जगजेठी देखिला, ऐसा तू देवाधिदेव, गुणातीत वासुदेव, माझी या भक्तीस्तव, सगुण रूप झालासी. आता करू तुझी पूजा, जगज्जीवना अधोक्षजा, आर्त भावार्थ हा माझा, तुझं अर्पण केला असे. करुणी पंचामृत स्नान, शुद्धोदक वरी घालून, तुझं करू मंगल स्नान. पुरुष सुक्ते करुनिया, वस्त्रे आणि यज्ञोपवीत, तुझ लागे करू प्रीत्यर्थ. गंधाक्षता पुष्पे बहुत, तुझ लागे समर्पू. धूप दीप नैवेद्य, फल तांबूल दक्षिणा शुद्ध, वस्त्रे भूषणे गोमेद, पद्मरागादी करुणी. भक्तवत्सला गोविंदा, ही पूजा अंगीकारावी परमानंदा. नमस्कारुनी पादारविंदा, मग प्रदक्षिणा आरंभिली. ऐसा षोडशोपचारे भगवंत, यथाविधी पूजिला हृदयांत. मग प्रार्थना आरंभिली बहुत, वरप्रसाद मागावया. जय जयाजी श्रुती शास्त्र आगमा, जय जयाजी गुणातीत परब्रह्मा, जय जयाजी हृदयवासिया रामा, जगदुद्धारा जगद्गुरो. जय जयाजी पंकजाक्षा, जय जयाजी कमळाधीशा, जय जयाजी पूर्णपरेशा, अव्यक्तव्यक्ता सुखमूर्ते. जय जयाजी भक्तरक्षका, जय जयाजी वैकुंठनायका, जय जयाजी जगत्पालका, भक्तांसी सखा तू एक. जय जयाजी निरंजना, जय जयाजी परात्पर गहना, जय जयाजी शून्यातीत निर्गुणा, परिसावी विज्ञापना एक माझी. मजलागी दै ऐसावर, जेने घडेल परोपकार, हेची मागणे साचार, वारंवार प्रार्थित असे. हा ग्रंथ जो पठन करी, त्यासे दुःख नसावे संसारी. पठन मात्रे चराचरी, विजयी करी जगाते. लग्नार्थियाचे व्हावे लग्न, धनार्थियासी मिळावे धन. पुत्रार्थियाचे मनोरथ पूर्ण, पुत्र देवनी करावे. पुत्र विजयी आणि पंडित, शतायुषी भाग्यवंत, पितृसेवेसी अत्यंत रत. जयाचे चित्त सर्व काळ, उदार आणि सर्वज्ञ. पुत्र देई भक्ता लागून, व्याधिष्ठाची पीडा हरण. तत्काळ की जे गोविंदा, क्षय अपस्मार कुष्ठादी रोग. ग्रंथ पठने सरावा भोग, योगाभ्यासियासी योग. पठन मात्रे साधावा, दरिद्री व्हावा भाग्यवंत. शत्रूचा व्हावा निपात, सभा व्हावी वश समस्त. ग्रंथ पठने करुनिया, विद्यार्थियासी विद्या मिळावी. युद्धी शस्त्रे न लागावी, पठने जगांत कीर्ती व्हावी. साधू साधू मनोनिया, अंती व्हावे मोक्ष साधन. ऐसे प्रार्थनेसी दिजे मन, एवढे मागतो वरदान. कृपानिधे गोविंदा, प्रसन्न झाला व्यंकटरमण. देवी दासासी दिदले वरदान, ग्रंथाक्षरी माझे वचन. यथार्थ जाण निश्चयसी, ग्रंथी धरुनी विश्वास. पठन करील रात्रंदिवस, त्या लागी मी जगदीश क्षण एक न विसंबे. इच्छा धरुनी करील पठन, त्याचे सांगतो मी प्रमाण. सर्व कामनेसी साधन, पठन एक मंडळ. पुत्रार्थियाने 3 मास, धनार्थियाने 21 दिवस, कन्यार्थियाने षण्मास. ग्रंथ आदरे वाचावा, क्षय अपस्मार कुष्ठादी रोग. इत्यादी साधने प्रयोग, त्याचे एक मंडळ सांग. पठने करुणी कार्यसिद्धी, हे वाक्य माझे नेमस्त. ऐसे बोलिला श्री भगवंत, साच न मानी जयाचे चित्त. त्यासी अधपात सत्य होय, विश्वास धरील ग्रंथ पठनी. त्यासी कृपा करील चक्रपाणी, वर दिधला कृपा करुणी. अनुभवे कळो येईल, गजेंद्राची या आकांतासी. कैसा पावला ऋषिकेशी, प्रल्हादाची या भावार्थासी. स्तंभांतुनी प्रगटला,
व्रजासाठी गोविंदा गोवर्धन परमानंदा उचलोनिया स्वानंद कंदा सुखी केले तये वेळी वत्साचे परी भक्तांसी मोहे पान्हावे धेनू जैसी मातेच्या स्नेह तुलनेसी त्याच परी घडलेसे ऐसा तू माझा दातार भक्तांसी घालिसी कृपेची पाखर हा तयाचा निर्धार अनाथनाथ नाम तुझे श्री चैतन्य कृपा अलौलिक संतोषुनी वैकुंठनायक वरदिधला अलौलिक जेने सुख सकळांसी हा ग्रंथ लिहिता गोविंद या वचनीन धरावा भेद हृदय वसे परमानंद अनुभव सिद्ध सकळांसी या ग्रंथीचा इतिहास भावे बोलिला विष्णुदास आणि कन लागती सायास पठन मात्रे कार्यसिद्धी पार्वतीस उपदेशी कैलास नायक पूर्णानंद प्रेमसुख त्याचा पार न जाणती ब्रह्मादिक मुनी सुरवर विस्मित प्रत्यक्ष प्रगटेल वनमाळी त्रैलोक्य भजत त्रिकाळी ध्याती योगी आणि चंद्रमौळी शेषाद्री पर्वती उभा असे देवी दास विनवी श्रोतया चतुरा प्रार्थना शतक पठन करा जावया मोक्षाचिया मंदिरा काही न लागती सायास एकाग्र चित्ते एकांती अनुष्ठान कीजे मध्यराती बैसोनिया स्वस्थ चित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रगटेल तेथे देहभावासी नुरे ठाव अवघा चतुर्भुज देव त्याचे चरणी ठेवून भाव वरप्रसाद मागावा इति श्री देवीदास विरचितम श्री व्यंकटेश स्तोत्रम संपूर्णम श्री व्यंकटेशार्पणमस्तु श्री कृष्णार्पणमस्तु।